कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 18 फूट 9 इंच इतकी होती। पावसामुळे जिल्ह्यातील 6 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। शहरात आज दिवसभरात पावसाने थोडीशी उसंत घेतली। दरम्यान हवामान विभागाने उद्या मंगळवारी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। आज सकाळी 10 वाजल्यापासून शहरात पावसाची उघडीप घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम राहिलंय। जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र पावसाची रिपरिप कायम होती। सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। आज सायंकाळी 6 पर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 18 फूट 9 इंच इतकी होती। पावसामुळे जिल्ह्यातील राजाराम शिंगणापूर बंधाऱ्यासह 6 बंधारे पाण्याखाली गेल्यानं पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे। दरम्यान हवामान विभागानं उद्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। सगळेच तयार आहेत, मग हद्दवाढीचं घोडं अडलंय कुठं असा सवाल करत राज्य सरकारनं हद्दवाढीचा ताकतुंबा थांबवून हद्दवाढ घोषित करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। त्यावेळी त्यांनी हद्दवाढ न झाल्यास महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू हे शिंदे गटाच्या कोल्हापुरातील नेत्याचं विधान हास्यास्पद असून हद्दवाढीसाठी त्या नेत्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसावं असं आवाहन केलंय। कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध न करता शहराच्या भोवती वाढत चाललेलं नागरिकीकरण धोकादायक ठरते। त्यामुळे कोल्हापूर शहराची टप्प्याटप्प्यानं हद्दवाढ करावी अशी मागणी आज आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। सध्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलं तर एका दिवसात हद्दवाढीची अधिसूचना निघू शकते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर हद्दवाढ करा आणि मगच निधी मागण्यासाठी या असं वक्तव्य केलं होतं। मुख्यमंत्री फडणवीस देखील हद्दवाढीबद्दल सकारात्मक आहेत असं आमदार राजेश क्षीरसागर यांचं म्हणणं आहे। सत्तेतील तिन्ही प्रमुख नेते जर हद्दवाढ करायला हवी असं म्हणत असतील तर मग नेमकं घोडं अडलंय कुठं असा सवाल संदीप देसाई यांनी केलाय। हद्दवाढीसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा करणं हे हास्यास्पद आहे अशी टीका त्यांनी सत्यजित कदम यांच्यावर नाव न घेता केली। त्यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी नगरविकास मंत्र्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसण्याची गरज आहे। सत्ता तुमची, नगरविकास मंत्री तुमचे, तर मग शहर हद्दवाढीच्या अधिसूचनेसाठी एवढा ताकतुंबा का असा सवाल उपस्थित करत कोल्हापूर शहराची टप्प्याटप्प्यानं हद्दवाढ करावी अशी मागणी यावेळी संदीप देसाई यांनी केली आहे। सर्वच मंत्र्यांना निवेदनं देऊन सुद्धा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा कुठंतरी सकारात्मक विचार होतोय अशी चित्र जे तयार झालं होतं ते आता कुठं पूर्णत्वाला जाईल असं वाटत नाही। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची हद्दवाढ अतिशय महत्त्वाचा विषय आहे। परवाच सत्तेमध्ये असलेल्या एका नगरविकास मंत्र्यांच्या नेत्याने, कोल्हापुरातल्या नेत्याने सांगितलं की कोल्हापूर शहरची हद्दवाढ झाली नाही तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालू। अतिशय हास्यास्पद विधान आणि लोकशाहीला घातक असं विधान आहे। मला या नेत्यांना सांगायचं आहे आवर्जून, जर तुम्हाला कोल्हापूर शहरच्या हद्दवाढीची तळमळीनं प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही निवडणुकीच्या बहिष्काराची भाषा करण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या नेत्यांच्या दारात, नगरविकास मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये, कार्यालयात ठाण मांडून बसा आणि जोपर्यंत ही हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूरला परत येऊ नका। निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार हद्दवाढीसारखा निर्णय निवडणुकीच्या 6 महिने अगोदर घ्यावा लागतो। हद्दवाढीच्या आड लपून फक्त कोल्हापूरची निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, विजय हेगडे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयूर भोसले आदी उपस्थित होते। राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। जलसंपदा विभागाला दरवर्षी मे महिन्यात राधानगरी धरणातून सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी 2 ते 2.25 TMC पाण्याचा विसर्ग करावा लागत होता।
पण 10 मे पासून कमी अधिक प्रमाणात सुरू झालेल्या पावसाची 20 मे नंतर संततधार सुरू आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज थांबल्यानं सध्या धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय. अनपेक्षितरित्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलंय. या पार्श्वभूमीवर राधानगरी धरणावरून आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी घेतलेला हा आढावा. 1951 नंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. राधानगरी धरणाचा विचार केला तर राधानगरी धरणामध्ये मे महिन्यामध्ये तब्बल 250 मिलीमीटर इतका पाऊस झाला. आता आपण उभे आहोत राधानगरी धरणावरती. आता राधानगरी धरणाचं दृश्य आपण पाहू शकताय. आता सुद्धा धरणावरती पाऊस सुरू आहे. यावर्षी धरण हे आज जर पाहायला गेलं तर 47% इतकं भरलेलं आहे. आज दिवसभरामध्ये 49 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. खरं पाहायला गेलं तर धरणाचा पाऊस हा 1 जून ते 31 मे या कालावधीत मोजला जातोय आणि आजच्या तारखेला 1 जून पासून आजपर्यंत 6236 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. गत वर्षीचा विचार केला तर 2023 ते 24 या कालावधीमध्ये 3947 मिलीमीटर इतका पाऊस झालेला होता. गत वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावर्षी मे महिन्यामध्ये 250 मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि त्यामुळं सर्वच जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पाटबंधारे विभाग हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नदीमधील जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यांचे बर्गे काढतात. परंतु यावर्षी बर्गे काढायला सुद्धा जलसंपदा विभागाला वेळ पावसाने दिला नाही. त्यामुळं बर्गे नदीमध्ये असल्यामुळं नदी ही पूरस्थितीतून वाहते की काय असं दृश्य आपल्याला दिसून येत आहे. आता राधान तालुक्यातील सर्वच धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि त्यामुळं सर्वत्र आता मान्सूनचं फिलिंग येत आहे आणि पावसामुळं शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर धरणामध्ये 3929 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झालेला आहे आणि यावर्षी हा 10 मेला पाऊस सुरू झाला आणि काही प्रमाणात सुरू झाला 10 मे पासून आणि हा पाऊस हा 20 मे पासून मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येते आणि मे महिन्यामध्येच जवळपास 250 मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झाला. त्यामुळं धरणाचा पाणीसाठा जरी झपाट्याने वाढत असल्याचं आपल्याला दिसून येत नसलं तरी सुद्धा नदीमधलं बर्गन न काढल्यामुळं नदी ह्या दुतोंडी वाहत आहेत आणि एकंदरीत या मे महिन्यातल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळतंय. एस न्यूज साठी नामदेव कुसाळे, राधानगरी. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार झाल्या नसल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी थेट विभागीय आयुक्तांकडेच दाद मागितली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये अनियमितता असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी थेट विभागीय आयुक्तांकडेच दाद मागितली आहे. जिल्हा परिषदेमधील वर्ग 3 कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या या ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय 15 मे 2014 मधील तरतुदीनुसार करण्यात आल्या. मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील सन 2025च्या जिल्हा स्तरावरील बदल्या या शासन निर्णयातील तरतुदीनुसार झालेल्या नाहीत असा आरोप जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केला आहे. जिल्हा स्तरावरील बदल्यांचा कालावधी शासन निर्णयानुसार 5 मे ते 15 मे असा निश्चित केला आहे. मात्र या बदल्या 22 ते 24 मे या कालावधीत केल्या आहेत. जिल्हा स्तरावरून बदल्या करताना बदलीसाठी उपलब्ध असणाऱ्या रिक्त पदांची आणि प्रशासकीय बदलीने उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांची पूर्ण माहिती समुपदेशनाच्या 2 दिवस अगोदर प्रसिद्ध केलेली नाही. बदली दिवशी यादी प्रसिद्ध करताना ती व्हॉट्सॲप ग्रुपवर 1 तास अगोदर मोघम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली. मुख्यालयातील पदं विभागवार दर्शवलेली नाहीत, ती मुख्यालय म्हणून एकत्रित दाखवली आहेत. अशा मुद्द्यांवर वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांनी तक्रारी मांडल्या आहेत. याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसारच करण्यात आल्याचं म्हटलंय.
दुसरं त्यांचा आक्षेप होते की मुख्यालयामध्ये जे कोणी येणार त्याच्यामध्ये ते पद आपल्याला दाखवायला पाहिजे होते म्हणून. याच्यामध्ये विषय असा आहे की मुख्यालयामध्ये एक डिपार्टमेंटला लोक 5 वर्ष 6 वर्ष एकच डिपार्टमेंटमध्ये काम करतात. त्यामुळे आपल्याला त्यांचं स्थलांतरण जे काय स्थलांतरण बदली जे आहे ते आपल्याला 30 तारीखला ठेवलेली आहे. ते स्थलांतरण झाल्यानंतर जे कोणी मुख्यालयामध्ये येणार आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे समुपदेशनप्रमाणे मुख्यालयामध्ये पद देण्यात येईल. अशा पद्धतीने दोन्ही आरोप मी विभागीय आयुक्त सुद्धा मी पत्र दिलेली आहेत, क्लॅरिफिकेशन पूर्ण दिलेली आहे. दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार झालेल्या नाहीत त्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे, तर काही कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसार बदल्या झाल्या नसल्यानंच त्यांच्या तक्रारी होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच त्यांनी अतिक्रमणावरील कारवाईच्या मुद्द्यामुळे संवेदनशील बनलेल्या विशाळगडाला भेट देऊन भर पावसात किल्ल्याची पाहणी केली. जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच रविवारी जिल्ह्यामधील संवेदनशील अशा असणाऱ्या विशाळगडाचा त्यांनी दौरा केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी गजापूर परिसरातील पोलीस चौकीची पाहणी केली. त्यानंतर किल्ल्याच्या पायथ्याला थांबून किल्ल्याच्या प्रमुख मार्गाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी कार्यक्षेत्राची माहिती घेण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं सांगितलं. विश्रांतीनंतर एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सदर बाजार परिसरातील लाल बहादूर शास्त्री उद्यानाची कमालीची दुरावस्था झाली आहे. या उद्यानाची आत्ताची स्थिती बघितली तर त्याला उद्यान म्हणण्याचं धाडस कुणीही करणार नाही. उद्यानाचं एखाद्या कचरा कोंडाळ्यात रूपांतर होण्याला महापालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांचा बेजबाबदारपणा सुद्धा तितकाच जबाबदार आहे. लाल बहादूर शास्त्री उद्यान कोल्हापुरातील महापालिकेचं सदर बाजार परिसरात 1996-97 साली आकाराला आलेलं हे उद्यान. ही आहे आत्ताची उद्यानाची अवस्था. उद्यानाची ही अवस्था बघून हे उद्यान पहिली जवळपास 10 वर्ष शहरातील सर्वोत्कृष्ट उद्यानांमध्ये स्थान पटकावायचं. हे आज कुणाला सांगितलं तर ते पटणार नाही. उद्यानाचा नामफलक बघून तुम्ही उद्यानात जायचा विचार करत असाल तर उद्यानाच्या दारातले कचऱ्याचे ढीग तुमचं स्वागत करतील. हे कचऱ्याचे अस्ताव्यस्त ढीग, त्यामध्ये आपलं खाद्य शोधण्याची धडपड करणारी भटकी जनावरं, प्रवेशद्वारासमोरच असलेल्या भंगार गाड्या, या सगळ्यामुळं प्रत्यक्ष उद्यानात काय अवस्था असेल याचा अंदाज येतोच. वाढत्या लोकसंख्येची सोय म्हणून इथं सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. पण हे शौचालय बांधताना उद्यानाची आता काही गरज नाही असाच विचार केलेला दिसतोय. शौचालय आणि उद्यानाच्या मध्ये कमालीची अस्वच्छता आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळचं हे सगळं दिव्य पार करून तुम्ही उद्यानात गेलात तर हे उद्यान आहे का मुक्त गोठा असा प्रश्न पडेल. इथले मोडून पडलेले बाक, गंजून गेलेलं व्यायामाचे साहित्य, दिवे नसलेले खांब, या अवशेषांवरून कधी काळी हे उद्यान होतं असं म्हणता येईल. या उद्यानात एक जुनी विहीर आहे. या विहिरीची संरक्षक जाळी खराब झाली आहे. या विहिरीच्या काठावर आणि विहिरीमध्ये दारू आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात टाकण्यात आल्यात. दिवसभर भटकी जनावरं आणि अंधार पडल्यावर तळीराम यांचा या उद्यानात मुक्त वावर असतो. स्थानिकांनी उद्यानाच्या या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. लाल बहादूर शास्त्री गार्डन याची दुरावस्था न बघण्यासारखी झालेली आहे. आत्ता तुम्हाला व्हिडिओमधून बघता येईल की पार्किंग बरोबर बागेच्या समोर आहे, कचराकुंडी समोर आहे, बागेत लाईट नाहीत, परत पाण्याची सोय आहे बागेत विहिरीत, ते विहिरीची दुरावस्था झाल्या, परत पूर्ण बागेचा गोठा झाला आहे. आणि इथं दारू पिण्यासाठी परत गांजा ओढण्यासाठी येणारी बाहेरची मुलं आहेत
त्यांची पण व्यवस्था करावी आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी जागा होऊन बागेची डागडुजी करावी. पूर्ण आम्हाला त्रास व्हायला लागला नागरिकांना, इथं लेडीजांना यायला बाहेर वगैरे त्रास व्हायला लागला आहे. पूर्ण त्याच्या ते लास्टला विहिरीच्या कठड्यावर ते लास्टला आमच्या तिथं कोपऱ्यावर पूर्ण गांजा ओढणारी माणसं आहेत. खूप म्हणजे खूप पोरं येतात, खूप म्हणजे खूप झोपडपट्टीचे सगळे येऊन इथं बसलेले असतात. त्यामुळे काहीतरी आम्हाला तिथं हे करून द्या आणि ते सगळं बंद करा. 9 ते 97 पासून गार्डनची स्थापना झालेली आहे. त्यापासून एकही रुपयाचं इथं काय म्हणजे कुठला निधी पण हे नाही. कुठं ते जे खेळणी वगैरे आहे ती व्यवस्थित नाही आहे. ते विहीर आहे, त्या विहिरीचं पण सगळं ते कचरा वगैरे सुरक्षा आहे ते सगळं खराब झालेलं आहे. काय इथं जनावरं वगैरे येतात, गार्डनचे गेट व्यवस्थित नाही आहेत, पाण्याचा कॉक चावी नाही आहे. इथं पाण्याच्या निमित्ताने येऊन इथं घरात काय पण चोरी वगैरे करतात, बाहेर वस्तू ठेवलेल्या असतात त्या डिझेल म्हणा पेट्रोल म्हणा गाड्यातल्या त्या पाण्याच्या निमित्ताने येऊन काय पण घेऊन जाते. तिथनं ह्या वस्तूची सगळी चोरी होती आहे. काय परत इथं रिक्षामधले आता माझ्याच रिक्षामधले गेल्या वर्षी कागदपत्र गेलेले आहेत पूर्ण आरसी वगैरे सगळं. आता हे खर्च कोण हे करणार, आम्हालाच करायला पाहिजे. त्याच्यात काय नंबर आलेला होता त्यावेळी आणि आत्ता बागेची अवस्था काय आहे बघा. ज्यावेळी बाग नवीन निर्माण झाली त्यावेळी पहिला नंबर आलेला होता. सध्या जिल्ह्यात पोलिसांकडून गांजा विरोधात धडक मोहीम उघडण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून पोलिसांनी रात्र गस्तीवेळी या उद्यानात रात्री चालणारे खेळ बंद पाडून संबंधितांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. बागेमध्ये रात्री 2-2 अडीच वाजेपर्यंत इथं हे बसले जातात, गांजा वगैरे ओढला जातो. इथं सगळी सुशिक्षित वर्ग आहे. काय आम्हाला फक्त त्यांचा बंदोबस्त व्हावा हे पोलीस अधीक्षकांचे आमच्याकडं म्हणजे त्यांच्याकडे निवेदन आहे. नागरिकांनी व्यक्त केलेला हा संताप रास्तच आहे. उद्यानाच्या दुरवस्थेला महापालिका प्रशासन जबाबदार आहेच, पण आपल्या परिसरातील एका सुंदर उद्यानाची वाताहत होत असताना स्थानिक नागरिकांनी फक्त हातावर हात ठेवून बघत राहणं हे सुद्धा चिंता वाढवणारं आहे. दुर्दैवानं आपल्याकडं जे जे सार्वजनिक आहे त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही ही वाढत चाललेली मानसिकता अशा सार्वजनिक ठिकाणांच्या दुरवस्थेला कारणीभूत आहे. त्यामुळे लालबहादूर शास्त्री उद्यानाच्या या दुरवस्थेला शहर स्वच्छतेची जबाबदारी असणारा आरोग्य विभाग, उद्यानांची जबाबदारी असणारा उद्यान विभाग हे विभाग जितके जबाबदार आहेत तितकंच स्थानिक नागरिकांची उद्यानाबद्दलची अनास्था सुद्धा कारणीभूत आहे. यामुळं स्वच्छ सुंदर कोल्हापूर अशा घोषवाक्यांनी शहर कधीच सुंदर होणार नाही. त्यासाठी प्रशासनानं आपली जबाबदारी पार पाडायला हवी आणि आपल्या हक्कांसाठी सतर्क असणाऱ्या नागरिकांना कर्तव्यांचं भान असायला हवं. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह उत्तम पाटील. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी 30 मे रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. अध्यक्षपद सर्वानुमते निश्चित होणार आहे. नाव ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्याकडे दिलं जाणार आहे. नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज सायंकाळी शासकीय विश्रामधाम इथं नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांची चर्चा झाली. चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी 30 मे रोजी संचालक मंडळाची बैठक असून अध्यक्षपदासाठी सर्वानुमते निश्चित होणारं नाव ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्याकडे दिलं जाणार असल्याचं सांगितलं. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, अजित नरके, युवराज पाटील यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते. मुदत संपल्यानंतरही कार्यरत असलेल्या हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना समितीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बरखास्तीची कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या बडग्यामुळं योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं लोकांकडून पैसे घेतलेल्या दलालांचे धाबे दणाणलेत. हातकणंगले संजय गांधी निराधार योजना समिती नियुक्तीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. समिती नियुक्त करताना खासदार गटानं अन्य सहकारी पक्षांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप झाला होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना बळ द्यायचं म्हणून या नियुक्तीवर ठाम राहिले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या समितीची मुदत संपली होती, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी काही काळासाठी जिल्ह्यातील सर्व समित्यांना मुदतवाढ दिली होती.
या मुदतवाढीचा चुकीचा अर्थ लावून आता आमची कायमस्वरूपी समिती आहे या आविर्भावात पदाधिकारी वावरत होते. अखेर राजकीय आशीर्वादानं मुदत संपूनही ठाण मांडून बसलेली हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना समिती सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बरखास्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अनपेक्षित आदेशामुळं प्रकरणं मंजूर करतो म्हणून भोळ्या भाबड्या निराधार जनतेकडून पैसे घेतलेले दलाल अस्वस्थ झालेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीत ज्यांनी महायुतीच्या विरोधात प्रचार केला त्यांना शह देण्यासाठी ही समिती बरखास्त केल्याचा आरोपही होतोय. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील चौगुले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या ट्रॅव्हल्स बसच्या वर्कशॉपमध्ये आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत बसच्या सीट जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलानं तातडीनं ही आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळलाय. या आगीमध्ये चौगुले इंडस्ट्रीजचं सुमारे 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय. शिरोली औद्योगिक वसाहतीतील चौगुले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या ट्रॅव्हल्स बसचं वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली. या आगीत जवळपास असलेल्या बसच्या जुन्या कॉयर फोम सीटला आग लागली. थोड्याच वेळात ही आग भडकली. या आगीत बसच्या नवीन जुन्या सीट जळून सुमारे लाख रुपयांचं नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या सुभाष दिवसे, पुंडलिक पवार, सुनील यादव, सुशांत संदे, राज केसरकर यांनी ही आग आटोक्यात आणली. ज्योतिबा डोंगर गावचा तलाठी रमेश मुरलीधर वळीवडेकर यानं पन्हाळा तालुक्यातील गिरोली इथल्या एका व्यक्तीकडे 25,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई करत त्याच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. वाडी रत्नागिरी इथल्या तलाठी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या गिरोली गावात तक्रारदार बोर मारणार होते. बोरची गाडी शेतात जाण्यासाठी तक्रारदाराच्या शेतीच्या बाजूला गायरान रस्ता आहे. हा रस्ता चांगला नसल्यानं त्या रस्त्यावर एक व्यक्ती खडी पसरत असल्याची माहिती तलाठी रमेश वळीवडेकर याला मिळाली. वळीवडेकर यानं त्या ठिकाणचा JCB ताब्यात घेतला. हे प्रकरण दडपण्यासाठी आणि JCB मशीन सोडवण्यासाठी तलाठी वळीवडेकर यानं तक्रारदाराकडे लाच मागितली. तडजोडी अंती 25,000 रुपये द्यायचे ठरले. मात्र तलाठी वळीवडेकर यानं रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. याबाबत तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दोघांमधील फोनवरील संभाषण सादर केलं. संभाषणाची तपासणी केल्यानंतर तलाठी वळीवडेकर याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याच्यावर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच्यामध्ये जे तक्रारदार होते ते गिरोली येथील रहिवासी आहेत. या तक्रारदारांच्या जमिनीमध्ये बोर मारायचं होतं आणि बोर मारण्यासाठीचा जो रस्ता होता तो गायरानामधून जात होता आणि या रस्ता कच्चा होता आणि बोरची गाडी जड असल्यामुळे गाडी आत जाण्यासाठी त्या जागेवर त्या रस्त्यावर ते खडी पसरून थोड्याफार प्रमाणात तो रस्ता थोडासा मजबूत करून आत गाडी नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ही खडी पसरत असताना या गावचे जे तलाठी होते वळीवडेकर ते त्या जागी आले व त्यांनी जो JCBचं काम चालू होतं तो जप्त करून ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हा जो जप्त केलेला JCB आहे तो सोडायचा असेल व पुढील कारवाई जर टाळायची असेल तर 50,000 रुपयाची मागणी केली. यानंतर तक्रारदारानं अँटी करप्शन ब्युरो आमच्याकडे तक्रार केली. या तक्रारीमध्ये आम्ही पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी 25,000 रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुसार आज कोडोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. संततधार मान्सूनपूर्व पावसानं कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी एस न्यूजशी बोलताना ही माहिती दिली आहे. संततधार पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भाजीपाला, भुईमूग, भात, आंबा, केळी, फूल पिकं यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसान झालेल्या पिकांचं कृषी, ग्राम आणि महसूल खात्याकडून पंचनामे सुरू आहेत. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये पावसाने जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने 335 शेतकऱ्यांचे 95 हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भाजीपाला पिकाचे 63 हेक्टरचे नुकसान आहे. त्याचबरोबर भुईमूग, भात, आंबा, केळी, उडीद, फुलपिके या पिकांचे देखील नुकसान झालेले आहे.
तर या सर्व नुकसानीचे पंचनामे जे आहे ते कृषी विभाग त्याचबरोबर ग्राम महसूल आणि तिन्ही विभागाच्या मदतीने तातडीने करून शासनाकडे अहवाल सादर करण्याची कार्यवाही करत आहोत. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील मुसलमानवाडी आंबर्डे इथल्या 41 शेतकऱ्यांची नदीपात्रालगत असलेली शेतजमीन पिकांसह नदीपात्रात खचली आहे. यामुळे त्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची देखील पाहणी करून नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन पांगरे यांनी दिलंय. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशासाठी आजपासून नव्यानं प्रत्यक्ष नोंदणीला सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातून 2992 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशासाठी 22 मे रोजी सुरुवात झाली. मात्र संकेतस्थळ सुरू न झाल्यानं एकाही विद्यार्थ्याला अर्ज भरता आला नाही. त्यानंतर 26 मेपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं. यानुसार आज ही प्रक्रिया नव्यानं सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातून 2992 विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची माहिती शैक्षणिक उपसंचालक कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 66,010 इतकी प्रवेश क्षमता आहे. नवीन जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 26 मे ते 3 जून सायंकाळी 6 पर्यंत प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदवण्यास वेळ देण्यात आलाय. त्यानंतर 5 जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. 6 ते 7 जून या दरम्यान हरकती नोंदवणं आणि अर्जातील दुरुस्ती प्रक्रिया राबवण्यात येणार असून 8 जून रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यानंतर 9 ते 11 जून दरम्यान कागदपत्र अपलोड करणं, मूळ कागदपत्र तपासणी आणि प्रवेश निश्चित करणं ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये ज्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालंय त्यांना प्रवेश घेणं अनिवार्य आहे. 20 जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी 6 जूनला दुर्गराज रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेकाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेमुळे नाराज झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन करणारा संदेश प्रसारित केला होता. या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिसांनी शाहीर सावंत यांच्या घराच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा करावा असं विधान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केलं होतं. या विधानाला आक्षेप घेऊन कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत यांनी भिडेंबाबत आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. यामुळे कोल्हापुरातील शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. कार्यकर्त्यांनी शाहीर सावंत यांच्याबद्दल समाज माध्यमात संदेश प्रसारित करत धारकऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर तरुणांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांनी शाहीर सावंत यांच्या घराजवळ बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी या ठिकाणी जाऊन एकत्र जमलेल्या तरुणांची समजूत काढून त्यांना पांगवलं. त्यानंतर परिसरातील वातावरण निवळलं. पुणे बेंगलोर महामार्गाच्या सातारा ते कागल या टप्प्याचं काम जलद गतीनं पूर्ण करा अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सातारा कागल महामार्ग तसंच जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांसह अन्य विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी सातारा कागल महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण करावं, हे काम संथ गतीनं केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशा सूचना दिल्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गांचं काम जलद गतीनं पूर्ण करा, उड्डाणपुलांचे DPR अंतिम करून लवकरात लवकर केंद्र सरकारकडे सादर करावे. तर राजेश क्षीरसागर यांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या परीख पूल परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी हा पूल शहरातून जाणाऱ्या मुख्य उड्डाणपुलाला जोडता येईल का या दृष्टीनं त्याची पाहणी करण्याच्या सूचना केल्या.
खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी महानगरपालिकेनं लवकरात लवकर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी असं सांगितलं, तर लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सूचनांचा विचार करून लवकरात लवकर नव्या आराखड्यावर बैठक घेण्याची सूचना त्यांनी केली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता PS महाजन, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसंच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मोरेवाडीचे सरपंच AV कांबळे यांच्या समोरच उघड्यावर कचरा टाकत त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रकार घडला होता. S-न्यूजनं याबद्दलचं वृत्त प्रसारित केल्यानंतर त्या बेजबाबदार व्यक्तीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अखेर त्या व्यक्तीनं उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल 10,000 रुपये दंड भरणार असल्याचं कबूल करत घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली आहे. कंदलगावच्या मुख्य रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी करवीर तालुक्यातील मोरेवाडीचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. 25 मे रोजी सकाळी 8:30 वाजता जनजागृती मोहीम सुरू असतानाच पाचगाव गुलमोहर कॉलनीतील एका व्यक्तीनं सरपंचांच्या समोरच कचरा टाकला होता. त्यानंतर अरेरावी करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल झाला होता. याबाबतचं वृत्त S-न्यूजमधून प्रसारित होताच संबंधित व्यक्तीला करवीर पोलिसात बोलवून समज देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनेबाबत माफी मागितली आणि मोरेवाडी ग्रामपंचायतीनं ठोठावलेला 10,000 रुपयांचा दंड भरत असल्याचं सांगितलं. तसं लेखी लिहून घेतल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आलाय. किरकोळ कचऱ्यासाठी घातलेली हुज्जत ही 10,000 रुपयाला पडली आहे. या माफीनाम्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानं त्याची चर्चा सुरू आहे. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. डेअरीतली रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. संयुक्त राष्ट्रात भारताची मागणी चीननं फेटाळली. पाकिस्तानी दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी चीननं वापरला व्हेटो. झारखंडमधील लातेहारमध्ये चकमकीत नक्षली कमांडर ठार. 10 लाखांचं बक्षीस असणारा नक्षलवादी कुंदन जेरबंद. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPFचा सहाय्यक उपनिरीक्षकाला अटक. NIAची दिल्लीत कारवाई. जुन्या बांधकामाची भिंत कोसळून 75 वर्षीय महिलेचा मृत्यू. पुण्यातील दौंडमधील घटना. सेन्सेक्स 455 अंकांनी वधारला. निफ्टीनं गाठला 25,001चा टप्पा. विश्रांतीनंतर S-न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत. इचलकरंजीतील कोल्हापूर नाका परिसरातील गीता एजन्सीज या दुकानाचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 1,70,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे. धनंजय तापडिया यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल केली आहे. दुकानातील क्लोज सर्किट कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली चित्रित झाल्यात. इचलकरंजीतील कोल्हापूर नाक्याजवळ गीता एजन्सीज हे होलसेल गोळ्या बिस्किटांचं दुकान आहे. हे दुकान अज्ञात चोरट्यानं फोडून दुकानातील 1,70,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे. चोरट्यांनी सुरुवातीला बाहेर लावलेला CCTV कॅमेरा फोडला. नंतर दुकानाच्या शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील ड्रॉवरमधील 1,70,000 रुपयांची रोकड लंपास केली. सकाळी दुकान उघडण्यासाठी मालक धनंजय तापडिया हे आले असता त्यांना दुकानाचं कुलूप तुटल्याचं आढळून आलं. त्यांनी याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं. चोरटे चोरी करताना CCTVमध्ये कैद झालेत. शिवाजीनगर पोलीस CCTVच्या आधारे तपास करतायत. महाराष्ट्र शासन डे NULM योजनेअंतर्गत बचत गटांना अर्थसहाय्य करताना समुदाय संसाधन व्यक्तींकडून महिलांची फसवणूक झाली आहे असा आरोप जिजाऊ ब्रिगेडनं केलाय. महापालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं.
महाराष्ट्र महिला आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून अरुणा पाटील आणि सारिका आठवले या समुदाय संसाधन व्यक्तींनी कोल्हापूर शहरात महिला बचत गट स्थापन करून ते स्टेट बँक ऑफ इंडियाला लिंक केलेत. या दोघींनी शहरातील कृतिका आणि मैत्री या 2 बचत गटांना 18 लाखांचं कर्ज देऊन त्यांच्याकडून 1,80,000 रुपये कमिशन घेतलंय. शिवाय लाभार्थी सदस्यांकडून 800 रुपये विमा रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली आहे, असे आरोप जिजाऊ ब्रिगेडनं केलेत. याबाबत जिजाऊ ब्रिगेडच्या शिष्टमंडळानं महापालिका उपायुक्त पंडित पाटील आणि सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांची भेट घेतली. यावेळी लाभार्थी महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करणारं निवेदन सादर करण्यात आलं. दरम्यान महापालिकेच्या अधिकृत कर्ज मागणी अर्जाशिवाय कर्ज वाटप करू नये याबाबत पत्र शहरातील सर्व बँकांना देण्यात येणार आहे. ज्या बचत गटांची आर्थिक फसवणूक झाली आहे त्यांची रीतसर चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं पत्र यावेळी महानगरपालिकेकडून शिष्टमंडळाला देण्यात आलं. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीता पाटील, जिल्हा कार्याध्यक्षा सुधा सरनाईक, सुमन वाडेकर, छाया जाधव, लता सासणे, स्वाती जाधव, शीतल सिद्ध गणेश, अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू माळेकर यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाच्या प्रस्तावित विस्तारीकरणाचं काम सुरू करण्यासाठी बफर झोनची तांत्रिक अडचण येतेय. ही अडचण दूर करण्यासाठी लवकरच पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. आज सेवा रुग्णालयात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदार क्षीरसागर यांनी नव्यानं सुरू करण्यात येणारं महिला रुग्णालय, जनरल वॉर्ड, क्रिटिकल केअर युनिट आणि प्रस्तावित विस्तारीकरणाचं काम याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी आरोग्य उपसंचालक दिलीप माने, सेवा रुग्णालयाच्या अधीक्षक निलिमा पाटील आणि जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांनी प्रस्तावित विस्तारीकरणाचं काम सुरू करण्यासाठी रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या झूम प्रकल्पामुळं बफर झोनची तांत्रिक अडचण येत असल्याचं सांगितलं. यावर आमदार क्षीरसागर यांनी या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लवकरच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत बैठक घेऊ आणि सेवा रुग्णालयाचं प्रस्तावित काम मार्गी लावू अशी ग्वाही दिली. यावेळी आरोग्य अधिकारी आयुब मुल्ला, सहाय्यक अधीक्षक अजित कोळी, सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, कृष्णा लोंढे, रोहन उल्पे, दादासू आळवेकर, रोहित चव्हाण, जय लाड, सचिन पाटील, आदर्श जाधव, सूरज सुतार, आकाश चौगुले, प्रणव इंगवले, किरण सुतार, प्रज्वल चव्हाण यांच्यासह अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील पार्वती आंबोळे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. मध्यरात्रीच्या सुमाराला झालेल्या या दुर्घटनेत पार्वती आंबोळे यांचा मृत्यू झालाय. गोळ्या बिस्किटं विकून उदरनिर्वाह चालवणाऱ्या पार्वती आंबोळे यांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होतीये. या दुर्घटनेत त्यांच्या घराच्या भिंतीचं नुकसान झालं असून पत्रे जळून खाक झालेत. करवीर तालुक्यातील सांगरूळमधील सर्वोदय ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तांतर झालंय. निवृत्ती संघाचे माजी संचालक दीपक घोलपे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. या आघाडीनं संस्थेचे अध्यक्ष जुनेद बाशा मुल्ला आणि माजी अध्यक्ष विठ्ठल घोलपे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीचा पराभव केलाय. सर्वोदय ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्था ही सांगरूळ परिसरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी उलाढाल असणारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संस्थेचे अध्यक्ष जुन्नेद बाशा मुल्ला आणि माजी अध्यक्ष विठ्ठल घोलपे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडी आणि निवृत्ती संघाचे माजी संचालक दीपक घोलपे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी यांच्यात लढत झाली. रविवारी 25 मे रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान झालं होतं.
मतदानानंतर 4:30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये दीपक घोलपे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीनं 9 जागा जिंकल्या. त्यामध्ये आनंदा जंगम, ज्योतिराम खाडे, कल्पना धुत्रे, बादशाह मणेर, संगीता जंगम, विजयमाला मेटे, संभाजी कोळी, विजय घोलपे, मनोहर सुतार यांचा समावेश आहे. तर राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीचे गोपाळ मेहतर आणि दीपक तेली हे 2 उमेदवार विजयी झालेत. निकालानंतर दीपक घोलपे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. दरम्यान विठ्ठल घोलपे आणि दीपक घोलपे हे चुलते पुतणे आहेत. चुलत्या पुतण्याच्या या लढतीत पुतण्यानं बाजी मारल्याची चर्चा सांगरूळ परिसरात आहे. कोणत्याही विषयातील संकल्पना समजून घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असं आवाहन सावंत क्लासेसचे संचालक प्राध्यापक MB सावंत यांनी केलं. सावंत कोचिंग क्लासेसच्या वतीनं आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि पालक सभेत ते बोलत होते. सावंत कोचिंग क्लासेसमध्ये सन 2024-25 या वर्षातील 10वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि पालक सभा देवल क्लबमध्ये झाली. यावेळी क्लासचे गुणवंत विद्यार्थी राधिका कापडे, वेदिका सुगंधी, तपस्या पोवार, मधुरा म्हाळुंगकर, श्रावणी देशपांडे, तन्वी आळवेकर यांनी क्लासचे नियोजनबद्ध शिक्षण, नियमित होणाऱ्या सराव परीक्षा, अचूक व्यवस्थापन, मार्गदर्शन यामुळे अपेक्षित गुण मिळाल्याचं सांगितलं. 12वी विज्ञान शाखेची तपस्या पोवार हिनं JEE ॲडव्हान्स परीक्षेत यश फक्त सावंत अकॅडमीमुळे प्राप्त झाल्याचं सांगितलं. क्लासचे संचालक प्राध्यापक MB सावंत यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासातील संकल्पना समजून घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. यावेळी अनघा आळवेकर, आदित्य कुंभार, अजान शेख या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवल्याबद्दल क्लासकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच क्लासचा विद्यार्थी सोहम फणसाळकर, आस्था फराकटे, मधुरा गरहकर यांनीही चांगलं यश मिळवल्याबद्दल त्यांचा क्लासचे संचालक MB सावंत, सुयश सावंत, स्मिता फणसाळकर, रोहिणी तोडकर, पूनम देशपांडे, गणेश म्हाळुंगकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शैलजा पाटील, मोवेदा सोनुले, शुभदा जांभळीकर, क्लासचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. जान्हवी किशोर माने यांच्या तुझ्यासाठी या कविता संग्रहाचं 1 जूनला प्रकाशन होणार आहे. कवयित्री माने आणि भाग्यश्री प्रकाशनच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. प्रेमाचं महत्त्व सांगणारा जान्हवी माने लिखित तुझ्यासाठी हा कविता संग्रह भाग्यश्री प्रकाशनच्या माध्यमातून वाचकांसमोर येतोय. कवयित्री जान्हवी माने यांनी पत्रकार बैठकीत या कविता संग्रहाच्या प्रकाशनाबद्दल माहिती दिली. 1 जून रोजी वृषाली हॉटेलमध्ये या कविता संग्रहाचं प्रकाशन होणार आहे. प्रकाशन समारंभाला खासदार धैर्यशील माने, महावीर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर गोपाल गावडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत पोतदार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह डॉक्टर विनोद कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कविता संग्रहातून वेगवेगळ्या नात्यांमधील प्रेमाचे पदर उलगडून दाखवण्यात आलेत असं जान्हवी माने यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला भाग्यश्री पब्लिकेशनच्या भाग्यश्री पाटील कासोटे, किशोर माने हे उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मान्सूनपूर्व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 6 बंधारे पाण्याखाली. हवामान विभागानं उद्या मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिला पावसाचा रेड अलर्ट. हद्दवाढीसाठी सत्तेतील सगळे पक्ष तयार आहेत, मग घोडं अडलंय कुठं? आम आदमी पार्टीचा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात सवाल. मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्यानं राधानगरी धरणातील विसर्गाचं नियोजन कोलमडलं. सध्या धरणातील विसर्ग पूर्णतः बंद. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्तांनी दिली विशाळगडला भेट. अतिक्रमणाच्या संवेदनशील विषयाच्या पार्श्वभूमीवर केली गडाची पाहणी. आणि ज्योतिबा डोंगराचा तलाठी रमेश वळिवडेकरनं 25,000ची लाच मागितल्याचं निष्पन्न. अँटी करप्शननं केली कारवाई. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.